हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ज्योती सुरेसे फॅशन मराठी. तर बऱ्याच ताईंना वाटतं की मी मोठं माप आपण स्वतः कधी स्टिच करू शकतो का नाही. बऱ्याच ताईंचे प्रॉब्लेम्स असतात की मोठे मापाचे ब्लाऊज आपल्याला स्टिच करता येतात का नाही, मोठं माप असले तर व्यवस्थित बसतं का नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम आज तुमचे ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहेत, कारण आपण कटिंग करणार आहोत मोठ्या मापाची, जे 42 इंच साईजची कटिंग आपण करणार आहोत. 42 साईजचं मापाचं. तर इथं मी उंची टाकलेली आहे. आपली तयार उंची आहे 14.5 इंच, प्लस आपण 1 इंच ॲड करतो तर 15.5 इंचवर टिक केलेला आहे. मुंडा घेतलेला आहे 6 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. तर 2.5 इंच का, तसं आपण मोठा माप असल्यामुळे आपण परत पाव इंच वाढवलेला आहे. आणि इथं मुंडा टाकलेला आहे 7 इंच. कंपल्सरी आपण कमी घेतो, पण मोठा माप असेल तर तुम्हाला 7 इंच मुंडा घ्यायचा आहे. आणि आपलं पूर्ण माप आहे 42 इंचचं, तर आपल्याला 42चा चौथा भाग आपल्याला 10.5 इंच छाती आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने. आणि कॉर्नरला वरती आपण येऊन 1.25 इंच वरती येऊन गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि गळ्याची आपण मागच्या गळ्याची उंची जी आहे ना ती 10.5 इंच घेतलेली आहे, त्याला पण आपण गोल आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथं साईज मी तुम्हाला दाखवते, 42 इंच लिहिते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता इथं कंबर आहे 40 इंच, त्याचा चौथा भाग टाकते मी 10. आणि 1 इंच टक्स बॅकचे आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि पूर्ण मार्किंग आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनेच. आणि मोठ्या मापाचा फॉर्म्युला, जसं की तुम्हाला चार्ट हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्याचा सुद्धा आपण चार्ट लवकरच टाकूया आपल्या ह्या चॅनलवरती, जेणेकरून तुम्हाला कळेल छोट्या मोठ्या मापाचे ब्लाऊज असतील तर कशा पद्धतीने मापं घेतले पाहिजेत आणि तुम्हाला काय बदल केला पाहिजे छोट्या मापामध्ये मोठ्या मापामध्ये. प्रत्येक साईजनुसार मापं बदलतात आणि थोडा थोडा का होईना बदल होतो, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित कळणं खूप गरजेचं असतं. तर इथं पहा अशा पद्धतीने आता जो मी बॅक साईडचं कटिंग करून घेतलेलं आहे अस्तरचं, तेच फ्रंटला आपण वापरणार आहोत. आणि प्रिन्स कट डायरेक्ट अस्तरवरती आहे हे लक्षात घ्या. पेपर पॅटर्न असेल तर तुम्ही इझिली करू शकता, पण आपल्याला पेपर पॅटर्नचा वेळ वाचवायचा आहे आणि डायरेक्ट अस्तरवरती करायला शिकायचं आहे. त्यासाठी आपला हे व्हिडिओ आहे. त्यासाठी प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि इथं पहा मी जे काही खालचं वाकडी तिकडी रेष होती ती सरळ करून घेतली आहे, एक्स्ट्राचं अस्तर कट करून घेतलं आहे. आणि बरोबर आपण मार्किंग करून घेऊया अशा पद्धतीने. जे काही मुंड्याचा असेल, शोल्डरचा असेल किंवा फिटिंगचा असेल, अशा पद्धतीने तिन्ही पण साईजने आपण मार्किंग करून घेतले पाहू शकता तुम्ही. आणि जी बंद साईज आहे ती आपण आपल्याकडेच ठेवतो. आणि अशा पद्धतीने आता ती बंद आपल्याला ओपन करायची आहे, पण नंतर आधी आतून आपण गळा ड्रॉ करून घेऊया, गळाचं मार्किंग करून घेऊया. इथं पुढचा गळा मी इथं 6.5 इंच घेतलेला आहे. गळा रुंदी तर तुम्हाला माहितीच आहे 2.5 इंच ठेवायची आहे. आणि मुंडा पण आपण बरोबर 7 इंचाचाच घेतलेला आहे. फक्त आपल्याला मुंड्याला आतमध्ये अर्धा इंच किंवा पाव इंच येऊन आपल्याला आकार द्यायचा असतो पुढच्या मुंड्याचा. सो अशा पद्धतीने आता आपण 4.5 इंचवर रुंदीवर आलेलो आहोत. आपण प्रिन्सेसचे कटोरीचे टक्स काढण्यासाठी उंची घेतलेली आहे 4 इंच, प्लस 2 ते 2.5 इंचाचा तुम्ही टक्स घेऊ शकता. पण इथं आपण 2 इंचाचा छोट्या मापाला घेतो, तर आपण इथं काही करत जाऊ, अर्धा इंच परत वाढला तर अर्धा इंच म्हणजे 2.5 इंचाचा टक्स पॉईंटला घेतलेला आहे. आणि 2.5 इंच तेच पुढं घेतलेलं आहे. मुंड्याच्या साईडला 1 इंच घेतलेला आहे एक्स्ट्राचं. अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग आपलं रेडी झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण गळ्यापासून कटिंग करण्यासाठी सुरुवात करूयात. आता इथं माझं कटिंग पूर्ण होत आहे तोपर्यंत मला एक गोष्ट सांगायची असते, कारण कधीही प्रिन्सेस कटोरीला पप येण्यासाठी तुम्ही जितका पप तुमची जी टक्सची उंची आहे किंवा तुमची टक्सची रुंदी आहे ती तुम्ही उंचीप्रमाणे साईजप्रमाणे किती घ्यायची तुम्हाला समजत नसेल ना, तर त्याचासुद्धा आपण फॉर्म्युला चार्ट बनवूया, जेणेकरून तुम्हाला सगळ्याच मापाचे व्यवस्थित असा चार्ट मी तुम्हाला देईन. तर तेच माझा चाललेला आहे की तुम्हाला चार्ट मिळावा, कारण छोट्या मापाचे मोठ्या मापाचे ब्लाऊजमध्ये माप कसा बदल केला पाहिजे ते तुम्हाला समजत नसेल तर त्याचा पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. बरंच काही शिकायला मिळणार आहे आपल्याला ह्या चॅनलवरती. तर पहा आता इथं
आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे. पुढचे 2 पार्टमध्ये आपण प्रिन्सेस करणार आहोत आणि बॅक साईड पण कटिंग केलेलं आहे. आता आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे. आता इथं भाई ना उंचीला तर आपल्याला पुरती आहे, पण आपण जी घडी आहे ना ती आपल्याला पुरणार नाही भाईची, कारण आपल्याला मोठ्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला भाईचा छातीचा 4था भाग प्लस अर्धा इंच अशा पद्धतीने घडी हवी आहे. तर 10.5 इंच प्लस अर्धा इंच म्हणजे 11 इंचची घडी हवी आहे आपल्या इथं. आता जेवढी मिळती तेवढी आपण कट करून घेऊया अगोदर आणि ते नंतर बाकीचे आपण जॉईंट देऊन परत आपण भाईचं कटिंग करू. जसं की तुम्हाला थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे पहा तुम्ही. तर इथं पहा अशा पद्धतीचं आता एक साईडचं उरलेलं अस्तर आहे ते आपण कट करून घेऊया आणि तेच आपण जॉईंटसाठी उपयोगी ठरेल. आता काय होतं, मोठ्या मापाचं ब्लाऊज असेल आणि आपण 1 मीटर अस्तर आणलेलं असेल तर याच्यामध्ये असे प्रॉब्लेम्स होतात. तर ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागतो किंवा थोडीशी कुठंतरी ॲडजस्टमेंट करावी लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही भाईमध्ये किंवा प्रिन्सेसच्या कटोरीच्या फिटिंगच्या साईडला सुद्धा तुम्ही अशी ॲडजस्टमेंट करू शकता. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की भाईला जॉईंट कसा द्यायचा. तर तुम्ही पाहिलंच असतील, माझे जे व्हिडिओ पहिल्यापासून पाहतात ना त्यांना माहितीच असेल की माझी कटिंग कशा पद्धतीची असते. सोप्यात सोपी असते, कमीत कमी कपड्यामध्ये असते. तर मी जितकं प्रयत्न होईल तुम्हाला चांगलं शिकवण्याचा तितका प्रयत्न मी करत असते. तर पाहू शकता आता इथं अशा पद्धतीची घडी टाकून घेते. आता इथं घडी आपल्याला टाकली तरी जॉईंट कशी करायची ते समजत नसेल तर भाईचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ आहेत आपले, जॉईंट कशी करायची, भाई तयार कशी करायची, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन पहा. आणि जर नसेल समजत तर अजून आपण नवीन व्हिडिओ बनवूया त्यावरती सुद्धा. तर अशा पद्धतीने आता मुंडा खोली घेते मी. आता फक्त ठेवून घेतलं, ज्यावेळेस मी टिचिंगला घेईन त्याच वेळेस अस्तरला मी जॉईंट देणार आहे भाईसाठी. आणि अशा पद्धतीने आता मार्किंग करून घेते. आपलं जेवढं आहे घडी तेवढी पण घ्यायची आहे आणि मागचा आणि पुढचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता तुम्हाला घडी तर मी सांगितलीच, 42चा 4था भाग 10.5 इंच प्लस अर्धा इंच अशा पद्धतीने मी भाईचं घडी टाकत असते आणि उंची आपल्या भाईच्या उंचीप्रमाणे टाकत असते. 1 इंच ॲड करून शिलाई मार्जिन आणि आपण दंडगेर जे काही असेल ते 2 इंच ॲड करून अशा पद्धतीने भाईचं मार्किंग मी करत असते. भाईचं मार्किंग करणं, भाई कटिंग करणं इझिली आहे, सोपे आहे. फक्त नवीन शिकणाऱ्यांना थोडी अवघड वाटते. तर मग थोडंसं अजून आपण बरंच काही शिकणार आहोत, पाहणार आहोत या चॅनेलवरती. त्यासाठी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब पण करा. तर इथं पहा अशा पद्धतीने आता साधं सिंपल मी कटिंग करून घेतले, जेणेकरून नंतर परत आपण जॉईन केल्याच्या नंतर थोडंसं कटिंग करणार आहोत. पण एवढं काही नाही जास्त, फक्त आपण थोडंसंच कटिंग करणार आहोत. तर आता इथं बऱ्यापैकी आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपण ब्लाऊज पीसवरती डायरेक्ट घेऊया, जेणेकरून ब्लाऊज पीस आपलं जे हे अस्तर कट केलेलं आहे ना ते ब्लाऊज पीसवरती ठेवून आपण कट करून घेऊया. पण त्याआधी आता बॅगचा गळा राहिला होता कट करायचा, ते मी कट करून घेते अगोदर, जेणेकरून आपल्याला पुढची कटिंग करण्यासाठी अगदी सोपं जाईल. आता इथं काही गळ्याला डिझाईन वगैरे नव्हती करायची, साधा सिंपल गोल गळा होता, कारण हे ब्लाऊज होतं शाळेवरच्या शिकवणाऱ्याला शिक्षकाचं टीचरचं ब्लाऊज होतं शिक्षिकाचं. तर त्यासाठी मला त्या मॅडमचा हा ब्लाऊज मला रेडी करून द्यायचा होता. फक्त 1 दिवसामध्ये स्टिच करून द्यायचा होता, कारण त्यांचे न्यू कस्टमर होतं माझ्याकडे हे आणि त्यांचे भरपूर सारे ब्लाऊज वगैरे असतात. त्यासाठी आता नवीन नवीन कस्टमर आपल्यासोबत जोडत असतात, काही जातात पण काही येतात पण शक्यतो आपले जुनेच कस्टमरसुद्धा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला चांगली सर्व्हिस देणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला बरेच टिप्स आपल्या ह्या चॅनलवरती मिळत असतात. तर इथं पहा अशा पद्धतीने आता दोन्ही पण साईडला आपले जॉईंट आहेत, तर ते आपल्याला जॉईंट खोलून व्यवस्थित ठेवून घ्यायचे, जेणेकरून आपली भाई ना कटिंगमध्ये कमी नाही पडणार. आता वरच्या साईडने सुद्धा जॉईंट जर द्यावाच लागला असता तर दिला असता, पण इथं अखंड कपडा आहे तर त्यासाठी मी वरच्या साईडने जॉईंट नाही देणार, फक्त आपल्याला अस्तरला जॉईंट इथं येणार आहे. आता इथं बघा तुम्ही, भाईचं माझं कटिंग झालेलं आहे. याच्यावरतीच मी आता लेस पण ठेवून घेते आणि साईडला ठेवून देते आणि आता आपण बाकीचे पार्ट कटिंग करून घेण्यासाठी घेऊया. आता इथं बघा, ज्या साईडला आपल्याला जो पार्ट बसेल त्या साईडला सगळे आपल्याला पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि मगच व्यवस्थित कटिंग करायचं, जेणेकरून काय होईल की बऱ्याचशा गोष्टी असतात ना तर ते आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतात. म्हणजे आता कसं ब्लाऊज पीस तर छोटा असेल तर कुठं ॲडजस्ट होईल ते पाहायचं आणि मगच कटिंग करायचे. बघा तुम्ही आता मी बॅक पॅटर्न कसा ॲडजस्ट केलेला आहे.
आणि कटिंग पण करून घेत आहे. आता खालच्या साईडनी तर बरोबर होतं, फक्त आपल्याला साईडनी आणि गळ्याचं वगैरे कटिंग करायचं होतं. पण शक्यतो जितकं छान पद्धतीने तुम्हाला कटिंग करता येईल, स्टिचिंग करता येईल, प्रयत्न करत राहा. प्रयत्न केलं तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळतं. कारण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते, तुम्हाला नवीन नवीन टिप्स पण देत असते, तर तो व्हिडिओ पाहत जा. तर बघा तुम्ही, आता आपलं हे बॅकचं पण कटिंग झालेलं आहे, भाईचं पण कटिंग झालेलं आहे. तर इथं फ्रंटला आपले 2च पार्ट आहेत. तुम्हाला इथं योगपट्टी जोडायची असेल तर योगपट्टीचं सुद्धा आपले प्रिन्सेस कटचे ब्लाऊज ऑलरेडी चॅनलमध्ये आहेत, व्हिडिओ आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. पण शक्यतो आता 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज फॅशन थोडीशी कमी झाली आहे एवढ्यात. आता 2 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग हे जास्त चाललेलं आहे, व्हायरल होत आहे. आणि 2 पार्टमध्ये सोपं पण जातं कटिंग आणि स्टिचिंग, आणि बसायलाही अगदी परफेक्ट बसतं. पपही खूप सुंदर येतो आणि ब्लाऊजही खूप छान अशा पद्धतीचं बसतो. कारण माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने आता आपल्याला जिथं हे प्रिन्सेसच्या कटोरीचा पार्ट ठेवता येईल तिथं व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं आहे आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता मी तर बऱ्याच वेळा ट्राय केलं इकडनं तिकडनं, पण काहीच होत नाही आहे. फक्त जे पहिल्यांदा ठेवला होता ना तेच आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अन्यथा आपल्याला मग साईडला फिटिंगच्या लेवलला जॉईंट द्यावा लागला असता, पण आता इथं जॉईंट द्यायची गरज नाही आहे, कपडा पुरेसा आहे. जर पुरणार नसतात तर मग मी जॉईंट दिलाच असता. तर अशा पद्धतीने आता मी ठेवून घेते, ॲडजस्टमेंट करून घेते, ठेवलं आहे. आता आपण कट करून घेऊया. आता एवढं कट झालं की मग आपलं पूर्ण कटिंग रेडीच झालं असं. तर बघा, पाहू शकता तुम्ही, आता माझं प्रिन्सेसची कटोरी पण कट करून झालेली आहे. आणि अस्तर कसं जॉईन करायचं त्याचेसुद्धा व्हिडिओ आहेत बरं का आपल्या चॅनलवरती, जर तुम्हाला माहीत नसेल किंवा नवीन असाल तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. चला तर मग आता तुम्हाला दाखवते की जसं तुम्ही पायपिंगच्या गोलपट्ट्या तुम्ही कट करता त्या कशा करायच्या. आता इथं बघा, आता अशा पद्धतीने आपण पायपिंगच्या गोलपट्ट्या कट करू शकतो तिरक्या साईडनी, जेणेकरून आपली पायपिंगसुद्धा सुंदर पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये होते. आता तिरक्या पद्धतीने कसं, तर तिरकी आपण ओढून घ्यायचं, जिथून आपलं ताणताना जो कपडा व्यवस्थित असा होतो ना, तर तिथून आपल्याला कट करायचं, जेणेकरून तिरके पट्टी ही कधीही बेस्ट राहते. सरळ पट्टी कधीच आपलं फिनिशिंग देत नाही पायपिंगमध्ये, तर सरळ पट्टी आपल्याला नाही कट करायची, तिरकी पट्टी कट करायची. आता इथं बघा मी अशा पद्धतीने कट करते. आता इथं खूप स्लोमध्ये व्हिडिओ आहे, जसा मी कटिंग केलेला आहे ते तसाच मी व्हिडिओ इथे टाकलेला आहे. तर इथं मापा वगैरे टाकून मी पूर्ण हा ब्लाऊज फक्त 13 मिनटामध्ये कट केला आहे आणि तुमच्याशी शेअर केला आहे. कारण व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही किंवा व्हिडिओ कुठेही पळवला नाही, त्यासाठी सांगते. तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. मनापासून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. मी जो कटिंग करते, मी जे शिवते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी शिकावं मिळावा हीच इच्छा असते. तर हा आहे मापाचा ब्लाऊज आणि इथूनच मी मापं पण घेतलेले आहेत. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.